नमस्कार शेतकरी मित्रांनो. सध्या राज्यात ई-पीक पाहणी चालू आहे. आपण ई-पीक पाहणी करायला हवी, अन्यथा आपल्याला पीक विमा योजना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तर जाणून घेऊयात ई-पीक पाहणी कसं करायची. सर्वप्रथम आपल्याला यायचे आहे आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोर ॲपवर आल्यानंतर आपल्याला सर्च बारमध्ये ई-पीक पाहणी व्हर्जन 3 हे सिलेक्ट करायचं आहे. तर इथे आहे माझ्याकडं, ठीक आहे. हे सर्च केल्यानंतर तुम्ही पाहू शकता ई-पीक पाहणी DCS हा ॲप आहे. या ॲपवर येऊन आपण इन्स्टॉल करायचं आहे. मी इन्स्टॉल केलेलं आहे, त्यामुळे मी इथून डायरेक्ट ओपन करतो त्याला. तर ॲप ओपन झालेलं आहे. ॲप ओपन झाल्याच्या नंतर आपण जर याआधी गेल्या वर्षी वगैरे कधी केली असेल, तर आपला खातेदार असेल तर नवीन खातेदार निवडा या बटनावर आपण क्लिक करायचे आहे. आपणास नवीन खातेदार निवडायचा आहे का? होय. तर खातेदाराचे नाव, आता हे पाहू शकता माझ्याकडे 3 खातेदार आहेत. त्यापैकी मी एक सिलेक्ट करतो आणि त्याचा आता संकेतांक मला माहीत नाही आहे. तर मी काय करणार, संकेतांक विसरलात या बटनावर क्लिक करतो. तर तुम्ही पाहू शकता हे ओपन झालेलं आहे. तर इथे मी संकेतांक घेतो, संकेतांक पुष्ट करतो. तर हे ॲरो आहे ना हिरव्या कलरमध्ये, त्यावर क्लिक करतो. यात तर पीक माहिती नोंदवा या बटनावर आपण क्लिक करायचे आहे. खाते क्रमांक हा ॲटोमॅटिकली येणार आहे. तुम्ही पाहू शकता खाते क्रमांक आलेला आहे. तर मी या खाते क्रमांकावर क्लिक करतो आणि गट क्रमांक, आता माझ्या या खाते क्रमांकावर एकच आहे, त्यामुळे एकच येईल. तुमच्याकडे समजा जेवढे असतील 7-12चे गट क्रमांक तेवढे येणार. मग त्यापैकी तुम्ही कोणताही एक सिलेक्ट करायचा आहे. जमिनीचे एकूण क्षेत्र, आता त्या खाते क्रमांकावर जे तुमची जमीन आहे गट क्रमांकावर ते इथे ॲटोमॅटिकली येणार आहे. आपल्याला डायरेक्ट हंगाम निवडायचा आहे. आपला हंगाम कोणता आहे, संपूर्ण वर्षभर आहे की खरीप आहे. अगर आपली फळाची झाडे असतील, आंबा, केळी, पपई, चिक्कू, तर संपूर्ण वर्ष करायचं आहे, अन्यथा खरीप करायचं आहे. तर पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र, पिकाचा वर्ग या बटनावर आपण क्लिक करायचा आहे. तर माझ्याकडे एकच पीक आहे, तर निळभर पीक या बटनावर मी क्लिक करतो. पिकाचा निळभर पिकाचा प्रकार, पिकाच्या झाडाची नावे, आता आपण कोणतं त्यात पेरलेलं आहे, ज्वारी, बाजरी, साळ, भुईमूग, मका, मूग. तर मी सोयाबीन पेरलेलं आहे, त्यामुळे सोयाबीन याच्यावर क्लिक करतो. तर येथे पाहू शकता तुम्ही सोयाबीन हे नाव आलेलं आहे. तर तुमचे त्या क्षेत्रामध्ये म्हणजे त्या गट क्रमांकामध्ये किती तुम्ही सोयाबीन पेरलेले आहे हे इथं नोंद करायचे आहे. जर तुम्ही पूर्ण हे केले असेल तर पूर्ण क्षेत्र भरा या बटनावर आपण क्लिक करायचे आहे. तर इथे आलेलं आहे ते, पिकाचे क्षेत्र उपलब्ध नाही, ते मी याआधी केलेले आहे, त्यामुळे असं येत आहे. ठीक आहे. तर तुम्ही पूर्ण क्षेत्र भरा या बटनावर क्लिक करायचे आहे. तर आपल्याकडे सिंचनाची पद्धत कोणती ते निवडायचं. समजा तुमच्याकडे काही विहीर, बोरवेल काय असेल, तलाव, बंधारा, नदी, हे असं यामध्ये आपण शोधायचं आहे. विहीर असेल तर विहीर क्लिक करा, तलाव असेल तर तलाव, बंधारा, नदी, नाला, शेततळे, सामूहिक शेततळे, अन्यथा अजल सिंचन त्याच्यावर क्लिक करायचे आहे. कोरडवाहू सिंचनाची पद्धत निवडायला येणार नाही, कारण तुम्ही अजल सिंचित केलेले आहे. तर तुम्ही कधी पेरणी केलेली आहे त्याचा आपल्याला इथे
तारीख पुष्ट करायची आहे. तर तुम्ही पाहू शकता 25 जूनला मी पेरणी केलेली आहे. तर ओके या बटनावर क्लिक करायचं. पुढे जा या बटनावर पण क्लिक करायचं आणि नंतर आपण फोटो काढायचा आहे. आता मी या केलेली आहे त्याच्यामुळे येणार नाही. ठीक आहे मित्रांनो, फोटो काढायचा आहे. फोटो पण तुम्हाला कुठे काढायचा आहे, आपले जे गट क्रमांक आहे त्या गट क्रमांकाच्या मधोमध जाऊन फोटो काढायचा आहे. अन्यथा ते दाखवणार आहे की तुम्ही सर्च केलेल्या क्षेत्रापासून एवढे मीटर लांब आहात, तेवढे मीटर लांब आहात. तर आपल्याला ती चूक करायची नाही आहे. तिथे मध्यात जाऊन फोटो काढायचा आहे. म्हणजे ते अक्षांश रेखांश ते सगळं तिथं दाखवणार आहे. आपल्याला समजा पावसाने वगैरे काही नुकसान झाली तर पीक विमा मिळून जाईल. ठीक आहे मित्रांनो, मी आशा करतो की तुम्ही समजू शकला असाल. तर पुन्हा भेट घेऊयात. तुम्ही जर माझ्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, कारण नवीन अपडेट रोजच काही ना काही सरकारद्वारा येत असतात. ठीक आहे मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आपल्याला पुढे कशाचा अर्ज भरायचा आहे ह्याच्यावर जर व्हिडिओ पाहिजे असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ठीक आहे.